शेतकरी कर्जमाफी योजना अहवालावर आज चर्चा होती। शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अहवालावर दुपारी 2:15 वाजता ही चर्चा होणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निकषांवर चर्चा होईल। उच्चस्तरीय बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। राज्यामधील शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यामध्ये घोषणा करण्यात आली। तसेच कर्जमाफीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यामध्ये असून कांदा दर घसरणीवरती सुद्धा सरकार सक्रिय असे ते यावेळी म्हणाले। कर्जमाफीसह प्रोत्साहन अनुदानाची बळीराजाला आशा आहे। अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, किनवट तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। खरीप रब्बी दोन्ही हंगामामध्ये फटका बसत असून रेणापूर तालुक्यामध्ये चारा प्रश्न हा गंभीर आहे। अतिवृष्टी अवकाळीचा परिणाम होतोय। प्रतिदिन 2,43,194 मेगाटन चाऱ्याची गरज भासत आहे। नियोजनाची सुद्धा गरज आहे। मुख्यमंत्री शेत पाणंद रस्ते योजना जलद गतीने राबवण्याची मागणी केली जाते। शेतरस्त्यांची बिकट अवस्था झालेली असून पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचे हाल होत आहे। ऊस वाहतुकीस मोठा फटका बसतोय। बेकायदेशीर खताचा साठा पकडलेला असून जालना शहरामध्ये कारवाई करण्यात आली। 18,07,000 रुपयांचे खत जप्त करण्यात आले। उन्हाच्या तीव्रतेमुळे मिरचीचे पाणी कोमजलेले असून पिंपळगाव रेणुकाई परिसरामध्ये कडक उन्हामुळे मिरचीचे पीक धोक्यामध्ये सापडलेले आहे। खर्च वाया जाण्याची शक्यता वर्तवली जाते। पशुपालकांना उद्योजक होण्याची सुवर्ण संधी आहे। मुरघास संयंत्र वाटप योजना खुल्या 50 तर अनुसूचित जमातीसाठी 75% अनुदान मिळणार। लाभार्थ्यांसाठी पात्रता व निकष देण्यात आलेले आहे, त्यामुळे सर्वांनी योजनेचा लाभ घ्यावा असे प्रकारचे आश्वासन शासनाकडून देण्यात आलेले आहे। जालना जिल्ह्यातील 45,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा आधार मिळतोय। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 8,147 पंपांसह जालना तालुका अव्वल। खरीप हंगामासाठी 58,000 मेट्रिक टन खताची मागणी केली जाते। बोगस बियाणे खताचा काळा बाजार रोखण्यासाठी कृषी विभाग सज्ज मोडवरती। पीएम आवासच्या गृहकर्जासाठी बँक सरसावलेले असून सभापती मक्रियाच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। पदाधिकारी अधिकाऱ्यांचा पुढाकार। 15 दिवसामध्येच महिन्याच्या बजेटमध्ये 1,500 रुपयांची वाढ झालेली असून महागाईचा झळा बसताय। मध्यमवर्गीयावरती परिणाम होतोय। दैनंदिन वस्तूचे दर सुद्धा कडाडलेले आहे। रोहिणीच्या मुहूर्तावरती खरीप मशागतीला वेग आलेला असून शिरसाळा तालुक्यातील हे चित्र आहे। वाढत्या खर्चाने शेतकरी चिंतेमध्ये सापडले। खरीप पिकांचे हमीभाव वाढलेले असून केंद्र सरकारची घोषणा करण्यात आलेली आहे। सोयाबीन, सूर्यफुलाच्या किमतीमध्ये उच्चांकी वाढ झालेली आहे। खरीप हंगामापूर्वी खतांचे दर वाढलेले असून पन्हाळा तालुक्यातील शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे। शासनाने दरवाढीला लगाम घालण्याची गरज आहे। गगनबावड्यामध्ये रासायनिक खतांना रामराम घालण्यात आला। नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांची वाटचाल सुरू झालेली आहे। रासायनिक खतांच्या किमती वाढल्याचा हा परिणाम होतोय। ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये यांत्रिकरण वाढलेले असून ऊस भरणीसाठी पॉवर ट्रेलरला पसंती मिळते। बैलांच्या घटते संख्येचा हा परिणाम होतोय। पशुखाद्यामध्ये युरिया म्हणजे कॅन्सरला आमंत्रण दिले जाते। जनावरांसह मानवाच्या जीवाशी खेळ होतोय। पशुवैद्यकीय विभाग पोलीस सखोल तपास करणार का? होर्मुझच्या नाकेबंदीमुळे खरीप हंगामावरती सावट असून ऐन हंगामामध्ये रासायनिक खते, कीटकनाशकांची टंचाई जाणवणार। दरवाढ होण्याची चिन्हे महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे। पुढील वर्षीपासून राज्यभर ॲग्री हेक्थॉन उपक्रम, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले प्रथम पुरस्कार अजित पवार यांच्या नावाने देणार। राज्यामध्ये निर्यातीच्या केळी आवकेमध्ये वाढ झालेली असून खानदेशातून दररोज 12 कंटेनरची पाठवणूक झालेली आहे। दर 1,800 ते 2,100 रुपये। भारतीय गुळाची गोडी पोहोचली 7 समुद्रापार। अमेरिकेसह UAE, इंडोनेशियामध्ये मागणीमध्ये वाढ झालेली आहे। पंतप्रधान किसान संपदा योजनेअंतर्गत 3,528 उद्योगांना अनुदान मिळणार। अकोला जिल्ह्यामध्ये यंदा 10% कापूस क्षेत्र वाढणार असून अतिघनता सघन कापूस लागवड पद्धतीवरती भर दिली जाणार आहे। कापसाचे हमीदर सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे। खरीपाच्या तोंडावरती ई-पॉस मशीनची अडचण भासत असून विक्रेतेसह शेतकरी त्रस्त झालेले आहे। सर्व्हर नेटवर्कच्या समस्येमुळे व्यवहार प्रभावित होत आहे। तासभर वेटिंग काम होईना। केमिस्ट्रीच्या गुणांचे भाकीत लढणार। क्लासेस पालक विद्यार्थीही रडारवरती। सीबीआयची राज्यामध्ये नांदेड, लातूर, नाशिक आणि पुण्यामध्ये धडक कारवाई सुरूच आहे। क्लासेस चालक, विद्यार्थी आणि पालकांवर सुद्धा कारवाईची टांगती तलवार कायम आहे।
राज्यामध्ये शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळणार. राज्य सरकारची कर्जमाफीची तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये असून कॅबिनेट उपसमितीची बैठक पार पडलेली आहे. उष्णतेची तीव्र लाट. दानापूर परिसरामध्ये केळी बागांचे मोठे नुकसान होत असून उत्पादनामध्ये घट होण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झालेले आहे. पशुपालक सुद्धा धास्तावले. 752 कोटींचा लाभ पण 1.5 लाख शेतकरी प्रतीक्षेमध्ये. कागदपत्रांमधील चुका ठरल्या. कृषी स्वावलंबन योजनेमधील मोठा अडथळा. हवामान बदलाशी सामना. पोखराच्या टप्पा 2ला निधी मिळतोय. बुलढाणा अकोल्यासह 21 जिल्ह्यांमधील 7,000वरील गावातील शेतकऱ्यांना लाभ मिळतोय. 2026-27 साठी 442 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद. राज्यामधील तब्बल 70 लाख शेतकऱ्यांच्या हाती 7/12. सुटला तलाठ्याचा फेरा. ई पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचा वाढला वापर. शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा असून 30 जूनच्या डेडलाईनचे काउंटडाऊन सुरू झालेले आहे. 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्ष मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. खरीप हंगामाच्या तोंडावरती डीएपी खताचा तुटवडा भासत असून शेतकरी अडचणीमध्ये सापडलेला आहे. डीएपी वितरणामध्ये लिंकिंग होत असल्याचा आरोप केला जातोय. अतिरिक्त गुंतवणुकीचे कृषी साहित्य विक्रेते त्रस्त झालेले आहे. चिखलीमध्ये ट्रॅक्टर बंद तर मशागत बंद. डिझेल टंचाईने शेतीची चाके अखेर रुतलेली आहे. खरीप हंगामावरती होतो विपरीत परिणाम. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 जुलैपासून HSRP नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आलेली आहे. अन्यथा नागरिकांना 1,000 रुपये दंड भरावा लागणार. मुदतीमध्ये वाढ. विनयभंग केल्यास कारवाई होणार. पावसाळा तोंडावरती असून वाशिम जिल्ह्यामध्ये 3,363 शेतकऱ्यांना सौरपंपाची प्रतीक्षाच आहे. 9,931 मंजूर अर्जांपैकी 6,461 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौरपंप. 851 अर्ज विविध कारणांमुळे फेटाळण्यात आले. यंदाच्या खरीपासाठी 69,911 क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले. सोयाबीनची सर्वाधिक मागणी होत असून कृषी विभागाकडून तयारी सुरू झालेली आहे. 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरा. घरावरती सौर ऊर्जा प्रकल्प बसवणार. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी महावितरणाची योजना. अर्ज करण्याची प्रक्रिया झाली सुरू. शक्तीपीठच्या विरोधातील आंदोलनामध्ये राजू शेट्टी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. अरनेते स्वाभिमानीचा अर्धा तास रास्ता रोको. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढा देण्याचा निर्धार. एल निनो पाऊसच नव्हे तोंडाचे पाणी फडवणार. यंदा कोणते पीक घेता येणार. यंदा कमी पर्जन्यमान वा खंड पडल्यास पिकांच्या वाढीवरती परिणाम होऊ शकतो. भाडेपट्ट्यावरती शेत कसणाऱ्यांना आता पीक कर्ज विम्याचा हक्क मिळणार. जमिनीचे तोंडी व साध्या कागदावरील व्यवहार आता इतिहासामध्ये जमा होतील. पेठ तालुक्यामध्ये 25,000 हेक्टर खरीपाच्या पेरणीचे सरासरी उद्दिष्ट असून पेठ तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक गणित खरीप हंगामावरती अवलंबून आहे. त्र्यंबक येथे टँकरच्या प्रस्तावास व्हेरिफिकेशनचा अडथळा ठरतोय. ग्रामपंचायतीने प्रस्तावाकडे फिरवली पाठ. जाचक निर्माणमुळे टँकर मंजुरीला विलंब होतोय. कांद्याला 3,000 रुपयांचा भाव द्या. निफाडच्या शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. शासनाचा दर खर्चही भरून काढणार नाही. कांदा उत्पादकांची नाराजी. स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीस मुहूर्त कधी लागणार. ग्रामपंचायत स्तरावरती स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय. तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याच्या वेगाची अचूक माहिती उपलब्ध होणार. एल निनो पाऊसच नव्हे तोंडचे पाणी फडवणार. यंदा कोणतीही पिके घेता येणार. एकच पिके घेण्याऐवजी आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करावा. कृषी केंद्रामधून युरिया, डीएपी खतांचा तुटवडा भासतोय. शेतकरी चिंतेमध्ये सापडले. सोने चांदीचे दर घसरलेले असून तर कापूस सोयाबीनचे दर वधारलेले आहे. सोयाबीनचे भाव 7,500 रुपयांवरती पोहोचलेले आहे. कोटींचा खर्च करून सुद्धा 25 कोल्हापुरी बंधारे ठरताय निष्प्रभ. सिंचन योजना ठरली फोल. तळणी येथे बंधाऱ्याची स्थिती ही चिंताजनक आहे. अपेक्षित पाणीसाठाच नाही. शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कामाच्या गुणवत्तेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बदनापूरमध्ये युरिया, डीएपीला कमी मंजुरी मिळत असून 5 कृषी सेवा केंद्रांचे परवाने केले निलंबित. बदनापूर तालुक्यातील 76 विक्रेत्यांकडे 1,668.73 मेट्रिक टन युरिया तर 57 विक्रेत्यांकडे 953.7 मेट्रिक टन डीएपी खताचा साठा. 4 महिने झाले तरी कारखान्यांकडून ऊसाचे बिलच मिळेना. उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. साखर आयुक्तासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. लातूर जिल्ह्यामध्ये 63 विहिरींचे अधिग्रहण. जळकोट तालुक्यामध्ये 2 टँकर सुरू करण्यात आले. रोज 70,000 लिटर तेलावरती ताव. मग 10% कपात होईल का. दैनंदिन आहारामध्ये तेलाचा वापर हा कमीच असावा. तज्ज्ञांचा सल्ला. अद्याप खरेदीवरती परिणाम नाही.
3 वर्षांपासून बंधाऱ्याला दरवाजाच नाही, पाणी येते आणि वाहून जाते. शेती मात्र कोरडीच आहे. 80 लाख रुपये खर्चून सुद्धा हदगाव परिसरामध्ये प्रकल्पाचा उपयोग हा शून्य होतोय. खताच्या मागणीमध्ये 10,000 टनांची कपात झालेली असून नव्या पुरवठ्याचा वेग सुद्धा संत झालेला आहे. खत देता का खत 85,000 मेट्रिक टन मंजूर झालेले असून हाती अवघे 3,500 आलेले आहे. बळीराजाला पेरणीचे वेध लागलेले असून प्रशासनही झाले सज्ज. सोयाबीनचा डंका वाजतोय. 2.25 लाख एकरावरती पेऱ्याचा कृषीचा अंदाज व्यक्त केला जातोय. आखाती देशांमधील तणावाचा बळीराजाला सुद्धा बसतोय फटका. शेतीच्या खर्चामध्ये मोठी वाढ झालेली असून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती डिझेल महागल्याने शेतकरी चिंतेमध्ये सापडले. 100% भरलेले 11 तलाव 6 महिन्यांमध्ये कोरडे ढाक पडलेले आहे. गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार मोहीम राबवण्याची गरज आहे. 20 मीटर आणखी स्मार्ट होणार. लाईट जाताच महावितरणाला कळणार. परभणी जिल्ह्यामध्ये 48,525 ग्राहकांकडे बसवले स्मार्ट मीटर. 2,51,475 ग्राहकांकडे अजून सुद्धा पारंपरिक मीटरच आहेत. मनरेगाऐवजी नवी योजना येणार. 31 मेपर्यंत किती कामे पूर्ण? 1 जुलैपासून VGB रामजी जुनी कामे अपूर्ण राहिल्यास उद्भवणार पेच. पीक कर्ज वाटपामध्ये दिरंगाई होत असून बँक रडारवरती आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये कारवाईचे निर्देश देण्यात आले. सध्या 52,000 शेतकऱ्यांना 757 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. रोह्याचा ग्रामीणांना आधार मिळत असून 2,943 कामांमधून 58,145 मजुरांना रोजगार प्राप्त होतोय. 406 ग्रामपंचायतीचा यामध्ये पुढाकार असून भंडारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये दमदार कामगिरी बघायला मिळते. भरुणामध्ये शिक्षकांना जनगणनेचे चटके बसताय. इमारत व कुटुंब गणनेला प्रारंभ झालेला असून प्रशासनाकडून डिजिटल जनगणनेसाठी मोबाईल, टॅब, इंटरनेट उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येते. कृषी विभागाचा खरीप आराखडा 1.85 लाख हेक्टरवरती धानाचे लक्ष्य आहे. चंद्रपुरामध्ये अर्बन नक्षल अलर्ट मोडवरती 8 संशयित पोलिसांच्या रडारवरती बंदूक सुटली. वैचारिक लढाई पेटली. पोलीस टिपत आहे हालचालीत. देवरी तालुक्याला अवकाळीने झोडपलेले असून 1.5 तास मुसळधार वादळी पाऊस झाला. घरांची छपरे उडाली. झाडे उन्मळून पडले. वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला. तात्काळ पंचनामे करून मोबदला द्या अशी मागणी केली जाते. इंधन दरवाढीचा शेतीला फटका बसत असून शेतकऱ्यांवरती ओढवले संकट. ट्रॅक्टरचा किराया वाढला. बैलजोडीची संख्या सुद्धा घटली. बळीराजा मात्र त्रस्त झालेला आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये चारा टंचाईअभावी होणारे स्थलांतरण थांबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा. पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्याकडून मागणी केली जाते. आता कापूस बियाणे मिळणार. निर्बंध केल्यास येतील. पेरणी मात्र 1 जून नंतरच करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. गुलाबी बोंड अळीसाठी नव्या सूचना जाहीर होणार. एकावरतीच अवलंबून राहू नका. खूप पर्याय. जरा तिकडे सुद्धा वळा. सर्वाधिक फायद्याची आहे ही प्रक्रिया. नुकसान टाळण्याची होणार मदत. ज्वारी गव्हाचे अर्धशतक पार. वडा पोहे 30 रुपये पार. गॅस इंधन दरवाढीचा परिणाम होतोय. महागाईचा भडका उडालेला आहे. विमा कंपन्यांशी साटेलोटे करून सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागायतदारांची लूट केली जाते. संजय पाटील यांचा आरोप होतोय. हवामान कंपन्यांच्या चौकशीची मागणी. इंधन दरवाढीचा भडका उडत असून प्रवासी खर्च सुद्धा महागलेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आर्थिक संकट गळत झालेले आहे. गॅस दरवाढीमुळे महिला वर्ग सुद्धा हैराण झालेले आहे. हतनूर व गिरणेचा कोंडला श्वास मोकळा होणार. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. हतनूर धरणाचा 54% भाग हा गाळामध्ये रुतलेला आहे. हवेची दिशा बदललेली असून 25 मे नंतर मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय. ताशी 15 ते 20 किमी वेगाने वाहणार वारे. जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट ओसरणार. एल निनो पावसच नव्हे तर तोंडचे पाणी सुद्धा पडवणार. यंदा कोणती पिके घेणार? पावसामध्ये मोठा खंड पडण्याची शक्यता वर्तवली जाते. मिश्र आणि आंतरपिकाचा शेतकऱ्यांना ठरू शकतो आधार. आंबेबारा विरचक गाळाने भरलेले असून पाणीसाठ्यावरती होतोय परिणाम. सरासरीच्या तुलनेमध्ये पाणीसाठा राहतोय कमी. आंबेबारा धरण तर मार्चमध्येच होतोय कोरडे. सबमर्सिबल केबल चोरीच्या घटनांमुळे शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. 2 दिवसाआड चोरीच्या घटना घडत आहे. पिके सुकण्याची भीती. तातडीने कारवाईची मागणी केली जाते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी ही लवकरच होणार आहे. विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. बेरेवाडीतील रस्त्यांच्या कामाचा सुद्धा शुभारंभ झालेला आहे. केंद्र सरकारचा कांद्याचे भाव स्थिर ठेवण्याचा डाव आहे. सरकारला कांदा विकू नये. अनिल घनवट यांचे आवाहन केले जाते. कृषी विभागाची तयारी सुरू असून खरीपाचे 30,900 हेक्टरवरती होणार पेरणी. कपाशीचे क्षेत्र वाढणार. बाजरी घटणार. खते औषधांचे दर हे दिवसांदिवस वाढत आहेत.
वितरणामध्ये गोंधळ होत असून पंधरवाडा उलटून सुद्धा रेशन पोहोचलेच नाही. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये नागरिकांची वाढली चिंता. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.